सांगते, खंडन त्यानेच करायचं ज्याला मंडनाचं ज्ञान आहे. लक्षपूर्वक ऐका, खंडन त्यानेच करायचं ज्याला मंडनाचं ज्ञान आहे. दुसऱ्याला नाव त्यानंच ठेवायचं जो सर्व गुण संपन्न आहे. कोणी नाव ठेवण्यात काही अर्थ नाही हो. ऐका ना, ऐका जरा. भल्या मोठ्या पब्लिकमध्ये सप्ताह फार मोठा होता दादा. 5000 लोक जमलेली होती आणि इतकं मोठं नियोजन होतं. सगळे टाळकरी, एकूण 400-500 टाळकरी सगळे टाळ वाजवायला. इकडनं 2 वादक, इकडनं 2 वादक, सगळे गायनाचार्य एक से बडकर एक सगळे गायला होते महाराज. आणि ते वादक आपले वाजवत होते. मला असं वाटलं एखादं प्रमाण द्यावं. मी दिलं. प्रमाण दिल्यानंतर महाराज पखावच वाजवायला लागले आणि वाजवता वाजवता महाराजांचा बोल चुकला. आता कसं आहे माहिती का, महाराजांचा बोल चुकला. मी आवरलं, प्रमाण आवरलं आणि महाराजांना म्हणलं, महाराज तुमचा पखवाज वाजवायचा बोल चुकला. हे माझ्याकडनं त्यांचं काय झालं, काय झालं, खंडन झालं. महाराजांनी एवढी पब्लिक पाहिली, एवढ्या पब्लिकमध्ये अपमान सहन झाला नाही. महाराज म्हणले, ताई पखवाज वाजवायचा चुकला, माझा पखवाज वाजवायचा चुकला, मग एखादा बोल वाजून दाखवित्या का? मी म्हणलं मला कुठं जमत आहे. मग ते म्हणले गपचूप कीर्तन कर.